विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांनी ठाकरेंना मोठा धक्का दिलाय। खरी शिवसेना शिंदेंची आहे असा निकाल त्यांनी दिला आहे। त्यामुळे या निकालाविरोधात सांगलीतील उद्धव ठाकरे गटाच्या वतीने विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज विधानसभेच्या अध्यक्षांनी निकाल देण्यासाठी जो उशीर लावला, गेले 4 दिवस जो त्यांचा तमाशा चालू होता, मुख्यमंत्र्यांना भेटायचं, आरोपींना जाऊन भेटायचं, न्यायाधीशांचा आणि न्यायपालिकेचा हिने अवमान केलेला आहे। सुप्रीम कोर्टाने जे मापदंड घालून दिले होते, सुप्रीम कोर्टाने जो व्हीप लागू केला होता, सुप्रीम कोर्टाने जो व्हीप डिसमिस केला होता, या चौकटीत बसून जो निर्णय या विधानसभा अध्यक्षांनी द्यायचा होता, त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन करत, सुप्रीम कोर्टाच्या निकालाला केराची टोपली दाखवत, सुप्रीम कोर्टानं घालून दिलेले मापदंड ओलढत या राहुल नार्वेकरांनी आज पक्षपातीपणा केलेला आहे। आणि मोदी सरकारच्या दबावाखाली, केंद्र सरकारच्या दबावाखाली शिवसेना जी आज महाराष्ट्रात डोलाने उद्धवजींच्या नेतृत्वाखाली जी वाढते, त्या शिवसेनेला कुठेतरी खेळ घालायची आणि ह्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना फोडून, शिवसेना पक्ष फोडून जो मध्य उन्माद ह्या सरकारनं मांडलेला आहे, त्याच्या निषेधार्थ, या निर्णयाच्या निषेधार्थ आज आम्ही सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं निषेध केलेला आहे। आज आम्ही या लोकांना आज इशारा देतोय, आज तुम्ही कितीही सत्तेची मस्ती कराल, 2च महिने फक्त तुमचे राहिलेले आहेत। उद्या जनतेच्या न्यायालयात जनता ही आमच्याबरोबर आहे। विविध चॅनलचे, विविध पेपरचे जे सर्वे आज जर तुम्ही बघितले तर 68 ते 69% सर्वे उद्धव ठाकरेंच्या बाजूनं जनतेमधून दिला जातोय। लोकांना कायदा समजत नाही असं नाही, लोकांना करायला लागलेली पार्सलिटी दिसत असं नाही, पण ह्या झालेल्या निर्णयाचं पाप हे भाजपचं पाप आहे आणि हे पाप भाजपला येत्या निवडणुकीत भोगावं लागेल। पक्षप्रमुख आदेश देतील त्याप्रमाणे वेळप्रसंगी उग्र आंदोलनं करायला लागली तर सांगली जिल्हा हा अग्रेसर असेल महाराष्ट्रात आणि उद्धवजींच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे। अखंडपणे शिवसैनिक उद्धवजींच्या पाठीशी आहे। असे कितीही जज नेमले जातील आणि चुकीच्या पद्धतीनं निर्णय दिले जातील, पण देवाच्या काठीत आवाज नसतो। देवाचा निर्णय यांना मान्य करावा लागेल, लोकशाहीचा, लोकांचा निर्णय यांना मान्य करावा लागेल आणि शिवसेना यापुढे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली जनतेच्या न्यायालयात जाईल असा आशावाद व्यक्त करून सांगली जिल्हा अखंड उद्धवजींच्या पाठीशी आहे आणि आम्ही सर्व शिवसैनिक उद्धवजींच्या पाठीशी आहे अशी आम्ही उद्धव साहेबांना एक आमची सांगली जिल्ह्यातून हाक देतोय। हम सब एक है, हम सब एक है।